साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। जय बजरंग कनिष्ठ महाविद्यालयात लोकशाही जनजागृती सह महावाचन व स्वच्छता अभियान संपन्न। स्थानिक जय बजरंग कनिष्ठ महाविद्यालय कुंभारी येथे राज्य शासनाचे आदेशानुसार शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचेता पाटेकर, जय बजरंग मंडळ कुंभारीचे संस्थापक तुकारामजी बिरकर, अध्यक्ष नारायणराव गावंडे, सचिव डॉक्टर नारायणराव बिरकर, प्रशासक प्रकाशभाऊ बिरकर यांच्या सूचनेवरून प्राचार्य विलास इंगडे, प्राध्यापक श्रीराम पालकर, प्राध्यापक दिलीप आप्तुरकर, प्राध्यापक अपर्णा खुमकर यांच्या मार्गदर्शनात कुंभारी गावात रॅली काढून लोकशाही जनजागृतीबाबत घोषणा देऊन जनतेस लोकशाही बळकट करण्याचे आवाहन करण्यात आले। भारत माता की जय! भारत माता की जय! वंदे वंदे मतदार राजा जागा हो, मतदार राजा जागा हो, भारत माता की जय! भारत माता की जय! वंदे वंदे भारत माता की जय! भारत माता की जय! वंदे वंदे मतदार राजा जागा हो, मतदार राजा जागा हो, भारत माता की जय! भारत माता की जय! वंदे वंदे मतदार राजा जागा हो, मतदार राजा जागा हो। त्यानंतर कुमारी पायल हिवराळे, जानवी गवळी, आरती ढोरे यांनी स्वच्छता मॉनिटर म्हणून गावातील केर कचरा, घन कचरा, ओला सुखा कचरा, प्लास्टिक व पॉलिथिन कचरा व्यवस्थापनाची माहिती गावातील रहिवाशांना दिली। महाविद्यालयात परतल्यानंतर विद्यार्थ्यांची महावाचन स्पर्धा घेण्यात आली। यामध्ये श्रुती अंबुसकर, स्वाती बोदडे, गौरी सरोदे, त्रिवेणी राऊत, खुशी इंगडे, स्वप्नील मोहळे आदींनी विशेष सहभाग नोंदविला। सदर कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक अशोक भराळ यांनी केले, तर त्यासाठी प्राध्यापक अनिता खंडारे, प्राध्यापक शारदा बावनेर, प्राध्यापक शारदा उमाळे, प्राध्यापक निकिता नरडे, प्राध्यापक मंजुषा सपकाळ तसेच इयत्ता 11वी-12वीचे वर्ग नायकांनी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहकार्य केले। राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली। सदर कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले। संवेदनशील काळ माग पडून आता खूप बोलूनही काळजी न ओलांडणारा काळ आला आहे। कारण अनेक आहेत, पण मला जाणवणारा मुख्य कारण म्हणजे माणूस मिथ्य सोनं सत्य हे तत्वज्ञान आरपार बिंबवलं गेलं आहे। पैसा मिळाला की माणूस सुखी होतो हा निष्कर्ष गरिबीतून येऊ शकतो, पण गरिबी दूर करताना दुसरेच एक आंतरिक दारिद्र्य निर्माण होऊन माया वात्सल्य काय मिळणार, भावनेवर या जगात येणार असे प्रश्न विचारणारा एक वर्ग जगात प्रसार माध्यम होती, उद्योगधंदे होते, जिथे पैसा बोलतो मन मात्र मुक राहतं। एकदा पैशानेच जगात येतं, एखाद्या पैशासाठी जगायचं असतं हा जगण्याचा उद्देश झाला की मग शिक्षण पैशासाठीच होतं। सज्जन, धनन, प्रेम, कला निर्मिती, श्रद्धा, भक्ती, मंदिर यांचीही दुकान होतात। मग दुकानातील भाषा खरेदी विक्रीच असते, तिथे संवाद नसतो तो खरेदी विक्रीचा व्यवहार। हीच